जय जय रघुवीरा समर्थ. श्रीमत दासबोध. दशक 15वा. आत्मदशक. समास 8वा. सूक्ष्म जीव निरूपण नाम. श्रीराम समर्थ. रेणूहून सूक्ष्म किडे, त्यांचे आयुष्य निपटची थोडे. युक्ती बुद्धी तेनेची पाडे तयामध्ये. जय जय रघुवीरा समर्थ. 15वा दशक, आत्मदशक. या दशकाच्या समारोपाकडे आपण आता सगळेजण आलेलो आहोत, कारण 8वा समास सुरू आहे. आत्म म्हणजे काय, तर स्वतःचं निज, आपलं निज स्वरूप काय आहे ते ओळखता यावं म्हणून समर्थांनी हा सगळा दशक लिहून ठेवला. आपलं स्वतःचं स्वरूप समजण्यासाठी आपण ज्या विश्वात राहतो किंवा ज्या सगळ्या ब्रह्मांडात राहतो, त्या ब्रह्मांडाची स्थिती पण कळली पाहिजे की नको? कळली पाहिजे, कारण आपलं त्याच्यावरून आपलं या ब्रह्मांडात स्थान किती महत्त्वाचं आहे म्हणा, किंवा आपण किती सगळं महत्त्व ठेवतो हे सगळं लक्षात येतं. रेणूहून सूक्ष्म किडे. आता खरं तर ह्या ब्रह्मांडामध्ये जर बघितलं ना, एवढे असंख्य जीव आहेत की त्यांची गणना करता येणार नाही. तरी आपलं शास्त्र सांगतं की या सगळ्या जीवांची गणना किती आहे? 84 लक्ष योनी आहे असेल. म्हणून तर समर्थांनी बोलले, या ठिकाणी लिहिलं की रेणूहून सूक्ष्म किडे. आता दृश्य सगळे जीव तर आहेतच, अदृश्य म्हणजे काय, जे दिसत नाही, अत्यंत लहानातून लहान जे असतात. आता आपलं एक काचेची पट्टी असते की नाही, मुले शाळेत वापरतात ती, त्याच्यामध्ये 1 सेंटीमीटरमध्ये म्हणजे 10 मिलीमीटर असतात. आणि 1 मिलीमीटरच्या मध्ये 1 मिलीमीटरचे जर 1000 भाग केले तर ते होतात मायक्रोमीटर. मग हे सूक्ष्मजीव त्या आकाराचे असतात. 1 मायक्रोमीटर, 5 मायक्रोमीटर. पोलिओचा विषाणू, टायफॉईडचा रोगजंतू, हे सगळे 1 मायक्रोमीटर, 2 मायक्रोमीटर, 5 मायक्रोमीटर असे असतात. मग असे हे अनेक असे असंख्य सगळे जीव आहेत. पाण्यामध्ये आहेत, बाहेर हवेमध्ये आहेत, आपल्या पोटामध्ये आहेत, सगळीकडे त्यांचं अस्तित्व विराजमान आहे. आता काही सूक्ष्मजीव जे आहेत ते उपयोगी पण असतात आणि काही उपद्रवी पण असतात. ते समर्थांनी पुढे दिलेलं आहे. जलामध्ये भरपूर आहेत. समुद्रामध्ये जवळपास आता या सगळ्या पृथ्वीवर जर आपण बघितलं तर पृथ्वी अशी निळी क्षारच दिसते. याचं कारण काय आहे की पाणीच जास्त आहे. पाणी जवळपास 71% पाणी आहे आणि 29% काय आहे तर जमीन आहे. आता या अर्थातच बहुसंख्य जीव हे पाण्यातच असणार, कारण बहुसंख्य ठिकाणी काय आहे, पाणीच आहे. पाण्यातच आपल्याला दिसतं, त्याच्यापेक्षा खूप कितीतरी सगळे जीव हे पाण्यामध्येच अस्तित्वात आहेत. असे हे सगळे सूक्ष्मजीव आहेत. त्यांचं अस्तित्व कसं आहे? रेणूहून सूक्ष्म किडे. रेणू म्हणजे अत्यंत डोळ्याला कदाचित रेणू पण दिसत नाही. विज्ञानाच्या भाषेत जर बघितलं तर रेणू पण डोळ्याला दिसत नाही. पण आपण एक गृहीत जर धरायचं म्हटलं तर एक अत्यंत जो सगळ्यात लहानात लहान कण आपल्या डोळ्यांनी दृष्टीस पडतो त्याला आपण रेणू म्हणूया. आता जो शेवटचा कण आपल्या दृष्टीस पडतो तो जर रेणू असेल तर त्याच्यापेक्षा लहान ते किडे असतात. आता त्यांचं आयुष्य किती आहे? त्यांचं आयुष्य हे फार निपटची थोडे, म्हणजे आपल्या लेखी. फार आत्ता जन्माला आले, 1-2 तासामध्ये मेले. आणखीन
काही जीवजंतू 1-2 दिवसामध्ये, तर डास जे आहेत ना त्यांचं 1-2 दिवसांचं त्यांचं आयुष्य असतं. निर्माण होतात, मरण पावतात, निर्माण होतात, मरण पावतात. त्यांचे आयुष्य निपटाची थोडे, युक्ती बुद्धी तेने चिपाडे तयामध्ये. मग आता या सगळ्या ब्रह्मांडाचं जर बघितलं तर हे सगळे असंख्य जीव, त्यांचं वेगवेगळं सगळं आयुष्य. आता हे ब्रह्मांडच बघा ना, ब्रह्मांड कसं आहे. एका ब्रह्मांडाची फक्त आपण गोष्ट करूया. आता आपली पृथ्वी म्हणजे काही ब्रह्मांड नाही, तो फक्त पृथ्वी गोल आहे. एका ब्रह्मांडावर काय काय आहे, तर एका ब्रह्मांडावर सगळे एक सूर्य, मग त्याच्या भोवतीचे सगळे ग्रह, असं मिळून एक सूर्यमाला तयार होते. अशा असंख्य सूर्यमाला एका ब्रह्मांडावर आहेत आणि असे असंख्य ब्रह्मांडे आहेत. आपली पृथ्वी म्हणजे ना त्या अथांग सगळ्या विश्वामध्ये त्याची जर तुलना करायची झाली की आपलं अस्तित्व केवढं, किंवा आपली पृथ्वी या सगळ्या विश्वामध्ये कितपत मोठी आहे. आता पृथ्वी म्हणजे हे ज्याच्यावर आपण राहतो ते, हे जे सगळे देश, अमेरिका, चीन, जपान, भारत, पाकिस्तान, हे सगळे देश ज्या पृथ्वीवर राहतात, ज्या पृथ्वी गोलावर राहतात, तिचं अस्तित्व किती आहे. या संपूर्ण विश्वाची जर तुलना केली तर हे विश्व एक समुद्रासारखं आहे आणि आपली पृथ्वी त्याच्यामध्ये एका थेंबासारखी आहे. म्हणजे या ठिकाणी आपल्याला आपलं क्षुद्रपण या ठिकाणी लक्षात येईल. आपण किती क्षुद्र आहोत, किंवा या सगळ्या विश्वाच्या पसारात आपल्याला किती महत्त्व आहे किंवा किती किंमत आहे. आपल्या पृथ्वीला किती किंमत आहे किंवा आपल्या पृथ्वीला किती महत्त्व आहे. असं प्रत्येक ब्रह्मांडात हे सगळ्या लीला भगवंताच्या सुरू असतात. प्रत्येक ब्रह्मांडात वेगळे राम, प्रत्येक ब्रह्मांडात वेगळे श्रीकृष्ण. हे असं प्रत्यक्ष शास्त्रांमध्ये, पुराणांमध्ये हे सगळे उदाहरणं आलेली आहेत. एक भगवंताच्या नाभिकमलापासून ब्रह्मा निर्माण झालेला आणि त्याला असं वाटलं की मीच सगळं सर्वश्रेष्ठ आहे, किंवा माझ्या शिवाय दुसरं कोणीच नाही इथे, किंवा मीच सगळी सृष्टी नेमलेली आहे, असं म्हणून त्याच्याकडे ठायी पण एक दिवस अहंकार निर्माण झालेला होता. आणि मग असं असताना एक असा वेगळाच एक मनुष्य डोक्यावर अशी टोपली घेऊन त्यांच्या समोर येतो आणि त्याच्यासमोर टोपली ठेवतो आणि तो विचारतो ह्याच्यामध्ये काय आहे. तर तो बघतो तर त्याच्यामध्ये अंडी होती. म्हणाले ह्या अंड्यांमध्ये काय आहे. त्या व्यक्तीने ते सगळे अंडी फोडून दाखवली. त्या प्रत्येक अंड्यातून एक एक ब्रह्मा बाहेर निघाला. आता ही फक्त एक दृष्टांत आहे. असे कितीतरी कथा आहेत, कहाण्या आहेत. हनुमंत श्रीराम जेव्हा आपलं कार्य आटोपून आपल्या वैकुंठ धामाला जाण्यासाठी म्हणून निघाले, त्यावेळेस हनुमंत काही ऐकणार नाही म्हणून बोलले, त्या भगवंतांनी त्या हनुमंताला आपली एक अंगठी हरवली म्हणून एक ती अंगठी अशी पाताळाच्या दिशेनं जणू काही टाकून दिली. ती अंगठी शोधण्यासाठी म्हणून हनुमंत त्या ठिकाणी आले पाताळामध्ये. तर बघता तर काय त्या ठिकाणी अशा हजारो अंगठ्या होत्या. म्हणजे असं कितीतरी वेळा झगडं झालेलं होतं. कितीतरी ब्रह्मांडांमधून या सगळ्या अंगठ्या आलेल्या होत्या. कितीतरी सगळ्या लोकांमधून भगवंताच्या लीला सुरू होत्या. प्रत्येक लीला संपल्यानंतर एक अंगठी त्या ठिकाणी जमा होत होती. असा सगळा हा सृष्टीचा सगळा पसारा आहे.
आणि या सगळ्या सृष्टीच्या पसाऱ्यामध्ये मी कितपत माझा अहंकार धरून बसावा किंवा कितपत मला माझं श्रेष्ठत्व सगळं मांडण्यामध्ये सगळं माझं आयुष्य सगळं खर्ची करावं, पाहावे आपण असे आपण. म्हणजे हा सगळा विवेकाचा भाग आहे, हा सगळा विचारांचा सगळा भाग आहे. समर्थ म्हणतात, रेणू हो न सूक्ष्म किडे, त्यांचे आयुष्य निपटाची थोडे, आमचं पण आयुष्य थोडं आहे. थोडे दिवस कसे जातील काही सांगता येत नाही. पहिली घडी नव्हे आपुली, वैसा तरी निघून गेली. पुढे गती ठेवलेलीच आहे. आणि बोलले, आपली पण एक वेळ कधी येईल सांगता येत नाही. हातामध्ये मुठभर वाळू पकडावी, ती वाळू जशी घसरत घसरत जाते, कधी आयुष्य संपत जातं कळत नाही. हे करू दे, ते करू दे, हे खाऊ दे, ते पिऊ दे, याच्यामध्ये सगळं आयुष्य संपून जातं. म्हणून काय करा ते आत्ता करा. आज आत्ता या क्षणाला सावध झालो पाहिजे. सावध झालो हरीच्या आलो जागरणा. भगवंताच्या हरीच्या सगळं जागरणाला जो लागला, बोलले तो सावध झाला आणि तो सुटला. थोडं आयुष्य आहे, युक्ती बुद्धी शहाणपण काय असेल ते भगवंती लावावं, याच्यातच हित आहे, याच्यातच सार्थक आहे, याच्यातच कल्याण आहे. नाहीतर आले किती गेले किती अशी अवस्था सगळी आपली होऊ शकते. युक्ती बुद्धी तेनेची पाडे तयामध्ये. आपल्यामध्येच नाही, सगळ्याच जीवांमध्ये हे खाणं पिणं झोपणं मैथून करणं, म्हणजे आपल्यासारखी संख्या तयार करणं, जन्माला येणं मरून जाणं, हे असे कितीतरी गोष्टी सगळेच जीव करत असतात. काही त्याच्यामध्ये नवल नाही. समर्थ तेच सांगतात की बाबा हे सगळे युक्तिबुद्धी तेनेची पाडे तयामध्ये, असे कितीतरी सगळे जीव हे सगळं करतात. ऐसे नाना जीव असती, जीव भरपूर आहेत, असंख्य आहेत. पाहो जाता न दिसते, अंतःकरण पंचकाची स्थिती तेथेही आहे. असे हे असंख्य जीव आहेत. बघायला गेलं तर ते दिसत नाही, पण असं अंतःकरण पंचक सगळं त्या ठिकाणी सुद्धा आहे. प्रत्येकामध्ये मन आहे, बुद्धी आहे, चित्त आहे, अहंकार आहे. आणि प्रत्येकजण असाच सगळा वेगवेगळा त्याच्या सगळ्या धुंदीमध्ये सगळा बसलेला आहे, फिरतो आहे. अंतःकरण पंचकाची स्थिती तेथेही आहे. आणि बोलले त्यापुरते त्यांचे ज्ञान. आता त्याचं विश्व वेगळं, आपलं विश्व वेगळं. त्याचीही बायका मुले आहेत, त्याचंही सगळं जग आहे, त्यालाही त्याच्या सगळ्या परिवारासाठी काहीतरी करून ठेवायचं आहे. त्याचीही भावकी आहे, त्या किड्यांची बरं का, त्या किड्यांची पण भावकी आहे, जीवजंतूची प्रत्येकाची, प्राण्यांची वनस्पतींची. प्रत्येकाला प्रत्येकापुरता मोह आहे. हे असं सगळं सुरूच आहे, सगळीकडे हे असं आहे. विषय इंद्रिये समान, सूक्ष्म शरीरे विवरण पाहतो कोण. पण त्यांचं त्यापछाई अन्नग्रहण उत्सर्जन जरी ते असे रेणूहून सूक्ष्म असले तरी त्यांच्या ठाई पण हे सगळं सुरूच आहे. काही नुसतं आपल्यासाठी ठेवलेलं नाही, सगळ्यांसाठी. कारण ते पण जगतात, ते पण जन्माला येतात, वाढतात, त्यांचं पण पोषण व्हायला पाहिजे, त्यांचं पण जीवनमान चाललं पाहिजे. पण भगवंतानं सगळ्या क्रिया त्यांच्याकडे सुद्धा लावून दिलेल्या आहेत. आणि मग बोलले ते सगळं सारखंच आहे, काही विशेष नाही आपल्यामध्ये आणि त्यांच्यामध्ये काही विशेष नाही. म्हणून समर्थ बोलले काही आपण कोण आहोत हे आता लक्षात घेतलं पाहिजे. आपण म्हणजे त्या या सगळ्या ब्रह्मांडातील एक किड्यासारखी फक्त आपली अवस्था आहे. त्याच्यामुळे असं भ्रमात आणि अहंकारात अजिबात राहू नये. एक फक्त भाग्य एवढंच, नशीब एवढंच, प्रारब्ध एवढंच की मनुष्य जन्म मिळाला, सद्गुरू कृपा झाली, सद्गुरू कृपेचं श्रवण मिळतं आहे, उपासना मिळते आहे. आणि या सगळ्यांच्या माध्यमातून आपल्याला सुटता येण्याची संधी उपलब्ध झालेली आहे.
एवढाच मात्र एक फरक फक्त आपल्यामध्ये आणि या सगळ्यांमध्ये आहे, बाकी कसलाही फरक नाही. त्यापुरते त्यांचे ज्ञान विषय इंद्रिये समान, सूक्ष्म शरीरे विवरो पाहतो कोण. त्यास मुंगी महाथोर, नेनो चालिला कुंजर, मुंगी समुताचा पूर ऐसे बोलती. आता हा किड्यांचा विषय सुरू आहे. त्यांच्या लेखी काय आहे? मुंगीसुद्धा त्यांच्या लेखी काय आहे? नेनो चालिला कुंजर, म्हणजे हत्ती जणू चाललेला आहे. मुंगी त्यांच्या दृष्टीनं हत्तीसारखी आहे. आता त्यांच्या जागी जर गेलो तर मुंगीसुद्धा फार भयंकर प्राणी वाटते. म्हणजे हे असं भ्रम, अशी माया, असा सापळा, हे असं संकेत हे प्रत्येकाला ठेवलेले आहे. त्याला मुंगीची भीती वाटते, आपल्याला वेगळ्या काही गोष्टींची भीती वाटते. आपला लोभ वेगळा, त्यांचा लोभ वेगळा. त्यास मुंगी महाथोर बोललं, त्यांचं भावविश्व वेगळं. त्यांच्या दृष्टीनं मुंगीसुद्धा भयंकर आहे. आणि त्यांच्या दृष्टीत आता मुंगीच की मुंगी तरी किती श्रेष्ठ आहे. एखादा ग्लासभर पेल्याचं जर पाणी सांडलं तर मुंगीला असं वाटेल की महापूर आला की काय, सुनामी आली की काय, ढगफुटी झाली की काय, असं कोणाला वाटेल? त्या मुंगीला वाटेल. मुंगीची अशी अवस्था आहे, तर त्या किड्याची अवस्था कशी असेल? समर्थ आपणाला हे याच्यातून काय दाखवत आहेत की बाबा आपण कोण, आपली अवस्था काय, आपलं स्थान काय, आपलं खरं स्वरूप काय. आता हे एवढं सगळं जरी असलं तरी ते मुंगी समान शरीरे, उदंड असती लहान थोरे, समस्तांमध्ये जीवेश्वरे वस्ती केजे. तरी 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 एक मात्र सगळ्यांमध्ये कॉमन आहे. एक गोष्ट मात्र सगळ्यांमध्ये सारखी आहे की हत्ती जरी असला, मुंगी जरी असली आणि सूक्ष्मजीव जरी असला, की ज्याला त्या इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शिकेच्या खाली सगळं बघायला लागेल असा जरी जीव असला तरी त्याच्यात पण तोच आहे, आपल्यात पण तोच आहे. आणि त्याची साईज तिथे पण तेवढीच आहे, मग हत्तीमध्ये पण तेवढीच आहे आणि आपल्यामध्ये पण तेवढीच आहे. म्हणजे असं नाही की हत्तीमध्ये तो 4-5 किलोचा आहे, मुंगीमध्ये तो काही ग्रॅमचा आहे, आपल्यामध्ये काही 1-2 किलोचा आहे, असं नाही. सगळीकडे तो आहे आणि त्याचं स्वरूपच सगळीकडे सारखंच आहे. हेच एक महत्त्वाचं आहे आणि हेच एक जाणून घ्यायचं आहे. हेच एक जाणून घेऊन समदृष्टी करणे आम्हाला क्रमप्राप्त आहे. समदृष्टी झाली रे झाली की झाले जन्माचे सार्थक. मग या कसल्या जीवांमध्ये आणि या कसल्या किड्यांमध्ये जन्म घेण्याची गरज नाही. नाहीतर आहे रेंगत बसायचं काम, सरपटत बसायचं काम. या डबक्यात बुडायचं, त्या डबक्यावर बसायचं, ह्या घाणीतून उठायचं, त्या घाणीवर बसायचं. हे ज्याने हे स्वरूप भगवंताचं जाणलेलं नाही त्याला हे सर्व ठेवलेले आहे. म्हणून ऐसी या किड्यांचा संभार, एक नाही दोन नाही, संभार म्हणजे काय? अगणित ऐसी या किड्यांचा संभार. उदंड दाटला विस्तार, अत्यंत साक्षेपी जो नर तो विवरो न पाहे. त्याचा विस्तार उदंड आहे आणि हे कोणाला कळतं? जो साक्षेपी आहे, म्हणजे जो शोधेल आपणासी सद्गुरु कृपा कळेल त्यासी. जो शोधेल आपणासी श्री सद्गुरु कृपा कळेल त्यासी. म्हणजे जो शोधेल, जो साक्षेपी आहे, श्रवण मनन निसध्यास, त्याला हे कळून येईल. त्याचा लोभ सुटेल, त्याचा अहंकार सुटेल, त्याचं भ्रमरूप सगळं अस्तित्व संपून एक दिवस तो सत्य स्वरूपाला ओळखून घेईल आणि त्या सगळ्या स्वरूपामध्येच राहील आणि त्याच स्वरूपाच्या मदतीनं त्या सत्याला प्राप्त करून घेईल. अत्यंत साक्षेपीच होणार. तर नुसता साक्षेपी पण नाही म्हटलेलं इथे, अत्यंत 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 साक्षेपीणार. आता आपल्याकडे स्पर्धा परीक्षा असतात, MPSC, UPSC, नीट, JEE, हे सगळ्याचे असतं ना. आता ह्यामध्ये सगळे बरेच बहुतांश जण उत्तीर्ण होतात, पण असं जे महत्त्वाचे जे आहेत कोर्सेस,
किंवा महत्त्वाचे जे कॉलेज आहेत IIT वगैरे, अशा ठिकाणी कोण सिलेक्ट होतं? अत्यंत साक्षपी जो नर, अत्यंत साक्षपी तन मन धनातून ज्याने हे सगळं लावून घेतलेलं आहे, असा जो आहे ना बाबा, तोच बोलले या सगळ्यांमध्ये उत्तीर्ण होतो किंवा अत्यंत उत्तम सगळ्या पद्धतीनं सगळं त्या ठिकाणी सगळं प्राप्त करत असतो. म्हणून बाबा रे, अत्यंत साक्षेप ठेवा, कंटाळा नाही, नुसतं करायचं म्हणून नाही, तर बोलले समर्थांनी सांगितलं म्हणून देखील नाही, तर बोलले अत्यंत जीवे तने मने जीवे प्राणे अशी अवस्था झाली पाहिजे. मी देवाचा आणि देव माझा, सगळी देवाची, देवाला शोधण्याची, देवाला भेटण्याची जेव्हा अशी तन मन धनाची अत्यंत अर्थता जेव्हा आपल्याकडे उभी राहते, तेव्हा काय होतं? अत्यंत साक्षपी जो नर, तो विवरून पाहे, त्याला मग कळतं, त्याला मग दिसून येतं आणि कळून येतं की काय आहे, नेमकं काय आहे. अत्यंत साक्षपी जो नर म्हणजे तो विवरून पाहे. तो असा एखाद दुसरा विरळा भाग्यवंत असतो की जो या सगळ्या भगवत स्वरूपाला, सत्य स्वरूपाला प्राप्त करून घेत असतो. नाना नक्षत्री नाना किडे. आता प्रत्येक नक्षत्रात आता किडे एवढे आहेत ना, बरं, त्या प्रत्येक नक्षत्रात वेगवेगळेच किडे निर्माण होत असतात. एवढं सगळं सृष्टीचं अवहाट चक्र आहे. आता नक्षत्र म्हणजे काय? एक चंद्र दिवस, म्हणजे चंद्राला पृथ्वीच्या भोवती प्रदक्षिणा घालण्यासाठी एक दिवस लागतो. तो चंद्राचा एक दिवस म्हणजे एक नक्षत्र असतं. तो बोलले प्रत्येक नक्षत्रात वेगवेगळे सगळे किडे त्या ठिकाणी निर्माण होत असतात. त्यास भासती पर्वता एवढे. आता आपण बघतो ना, आपल्याकडे पावसाळा आला की वेगवेगळे सगळे कीटक आपल्याला उडताना दिसतात. उन्हाळ्यात वेगळे, पावसाळ्यात वेगळे, हिवाळ्यात वेगळे, गवतांमध्ये आणखी वेगवेगळे सगळे असे किडे त्या सूक्ष्मजीवांच्या दृष्टीनं काय आहेत? तर पर्वता एवढे आहेत. आयुष्यही तेनेची पाडे उदंड वाटे. त्या सूक्ष्मजीवांचं जे 1-2 तासाचे सगळे मेहमान, त्यांना त्यांचं आयुष्य फार मोठं वाटतं की आयुष्य एवढं काढायचं आहे, असं ते पण गप्पा मारत असतील तर म्हणत असतील की एवढे 2 तासाचं आयुष्य काढायचं आहे. आता 2 तास आपले आहेत, त्यांचे तर ते त्यांच्या लेखी ते वर्ष असतील. म्हणजे त्यांच्या लेखी मिनिटं म्हणजे वर्ष असतील, सेकंद म्हणजे महिने असतील, आणखी मायक्रो सेकंद म्हणजे त्यांचे काहीतरी दिवस वगैरे असे असतील, नॅनो सेकंद, मायक्रो सेकंद. बोलले हे असं, आणि त्यांना मग हे त्यांच्यासमोर हे असे 2-2, 4-4, 5-5 दिवस जगणारे सगळे किडे, हे त्यांना काय वाटत असतील? पर्वता एवढे. आता हे सूक्ष्मजीव म्हणजे आपणच आहोत, आणि हे आपलीच सगळी दैना आहे, आपलीच सगळी परिस्थिती आहे. कारण आपली अशी अवस्था आहे, आपण जर एखाद दिवशी स्वर्गलोकात, ब्रह्मलोकात, एखाद्या वेगळ्या सगळ्या देवलोकांमध्ये गेलो, यक्ष गंधर्व वगैरे, तिथून जर बघितलं तर त्यांच्या लेखी आपलं आयुष्य हे असं किड्यामुंगीसारखंच आहे. असं काही वर्ष वगैरे त्यांच्यासाठी दिवस आहे, आपले वर्ष त्यांच्यासाठी एक दिवस, आपलं आयुष्य हे त्यांच्यासाठी दिवससुद्धा नाही. ब्रह्मा जेव्हा झोपेतून उठतो तेव्हा तो सृष्टी निर्माण करतो, आणि झोपायला जातो तेव्हा प्रळय झालेला असतो. म्हणजे त्याच्या दृष्टीनं आपलं स्थान काय आहे पाहावे आपण, असे आपण. आणि कोण्या जीवाचा, आपण कशाचा अहंकार करावा किंवा कोणाचा मत्सर करावा
किंवा कोणाचा द्वेष करावा पहावे आपणासी आपण. पक्षा एवढे लहान नाही, पक्षा एवढे थोर नाही, सर्प आणि मत्स्य पाही येण्याची पाडे. आता त्यांच्या दृष्टीनं काही जीव फार लहान आहेत, काही जीव फार मोठे आहेत. सर्प मत्स्य हेही त्यांना तसेच त्यांना वाटतात. किंवा सर्प मत्स्याचं उदाहरण घेतलं, त्यांना त्यांचे खालचे जीव अत्यंत लहान वाटतात. आपल्यासारखे जीव एकदम भयंकर वाटतात, हत्तीसारखे, बैलासारखे. असं प्रत्येक जीवाची अवस्था ही अशीच आहे. मुंगीपासून थोर थोरे, चढती वाढती शरीरे, त्यांची निर्धारिता अंतरे कळो येते. नाना वर्ण नाना रंग, नाना जीवनाचे तरंग, एक सुरंग एक विरंग, किती म्हणून सांगावे. एके सुकुमारे एके कठोरे, निर्माण केली जगदेश्वरे, सुवर्णासारखी शरीरे दैदिप्यमाने. तर मुंगीपासून थोर थोरे, चढती मुंगीपासून सुरुवात जरी केली, त्याच्या खालचे आपल्याला दिसत नाही, तो विषय सोडून द्या. आता जे दिसतात त्यांच्यापासून जर सुरुवात केली तर बोलले त्यांचे स्वरूप कसं आहे. नाना वर्ण नाना रंग, तरंग विरंग, त्याचं वेगवेगळ्या रंगाचे, वेगवेगळ्या सगळ्या वर्णाचे, काही सुंदर, काही असे विकृत असे सगळे जीव आहेत. एके सुकुमारे एके कठोरे, तर काही काही असे कठोर आहेत सगळे. त्या अस्वलाची पाठ बघितली ना, त्याच्यावर जर कुऱ्हाडीने जरी घाव घातला ना तरी तुटणार नाही, एवढं बलशाली ती असते. मगरीचं सगळं अंग असेल, खडक आहे जणू काही असं वाटतं पाण्यामध्ये. आणि काही काही जीव अत्यंत त्या ठिकाणी कोमल असतात, गोगलगाईसारखे. त्या सगळ्या शेवाळांमध्ये राहणाऱ्या सगळ्या त्या गांडूळ वगैरे यांच्यासारखे. एके सुकुमारे एके कठोरे, निर्माण केली जगदेश्वरे, सुवर्णासारखी शरीरे दैदिप्यमाने. तर काही काही मासे बघावं ना, समुद्रामध्ये इतके असंख्य हजारो लाखो जीव आहेत. काही काही मासे इतके असे तेजस्वी आहेत, इतके सुंदर आहेत, किंवा इतके सगळे जीव असे सोन्यासारखे, सुवर्णासारखे सगळे दिसतात, तेजस्वी सगळे दिसतात. दैदिप्यमाने, दैदिप्यमान सगळे भासतात. शरीर भेदे आहार भेदे, प्रत्येकाचं शरीर वेगवेगळं आहे, प्रत्येकाचा आहार वेगवेगळा आहे. आणि प्रत्येकाची सगळी व्यवस्था भगवंताने करून ठेवलेली आहे. कुठलाच जीव चिंता करत नाही, मनुष्य सोडला तर. ते सगळे जीव ज्याचे त्याचे प्रयत्न करत राहतात आणि बरोबर त्यांना भगवंत देत राहतो. आम्ही प्रयत्न कमी करतो, चिंता जास्त करतो. चिंता भगवंतावर सोडावी, प्रयत्न करत राहावे, ही यशाची गुरुकिल्ली आहे. भगवंताचं नामजप करत राहावं, भगवंतावर विश्वास ठेवावा, प्रयत्न करत राहावे, यश निश्चित मिळत जातं. भगवंतावर विश्वास नाही, प्रयत्न करण्याचा आपला बोम नाही, नुसतं रडत बसतो, नुसतं गप्पा मारून काही होणार नाही. इतर लोक, सांसारिक लोक जेवढे प्रयत्न करतात त्याच्यापेक्षा अधिक प्रयत्न करावे, भगवंतावर विश्वास ठेवावा. प्रारब्ध भगवंत आमच्यासाठी लिहायला बसलेला आहे. शरीरभेद, वाचाभेद, गुणभेद, सगळे आवाज, सगळे गुण, आणि अंतरी वसिजे अभेद एक रूपे. पण मग ते सगळ्यांच्या अंतरी मात्र तो एकच अभेद तत्व सगळं बसलेलं आहे. एक रूपा तो सगळ्यांच्या ठाई वास करत असतो. एक त्रासके एक मारके, पाहो जाता नाना कौतुके. किती एक अमोलिके सृष्टीमध्ये. आता काही प्राणी, काही जीवजंतू, काही वनस्पती आपल्यासाठी कामाचे आहेत, खायला प्यायला लागतात, आणि काही खाल्ल्या पिल्ल्यानं विषबाधा होते.
आता सूक्ष्मजीव सूक्ष्म जंतू देखील काही चांगले आहेत, काही वाईट आहेत. सगळेच पोटात राहतात. वाईट गेले तर आपण आजारी पडतो, औषधं घेतो. औषधांसोबत जे कामाचे जीवजंतू आपल्या पोटात असतात ते पण मरून जातात. मग पुढे ते कालांतरानं हळूहळू वाढतात. तर दह्यातील, ताकातील सगळे जीवजंतू शरीरासाठी चांगले असतात. त्यांच्या मदतीनंच ते दुधाचं दह्यात रूपांतर होतं. आंबवणे वगैरे, इडली वगैरे बनवतो आपण, ते सगळं ह्या सगळ्या सूक्ष्मजीवांच्याच मदतीनं होतं. मग हे कसे आहेत? हे सगळे चांगले आहेत. आणि काही काही मग दूध नासवतात. बोलले मग ते काय आहेत? ते आपल्यासाठी त्रासक आहेत. आणि हे सगळे असंख्य आहे, अमोलिक आहे. पाहो जाता नाना कौतुके. बघायला जर गेलं ना, हे कौतुक बघायला जर गेलं ना, तर किती एक अमोलिक आहे सृष्टीमध्ये. हे सृष्टीमध्ये असंख्य सगळे जीवजंतू भरलेले आहेत. ऐसे अवघे विवरण पाहे, ऐसा प्राणी कोण आहे, आपल्या पुरते जाणून राहे किंचित मात्र. मग आता समर्थ म्हणाले, बाबा रे, हे सगळं पसारा सृष्टीचा, हे सगळ्या ब्रह्मांडाचा अमर्याद आहे, अगणित आहे. आणि असंख्य हे सगळे जीव आहेत. त्या प्रत्येकाची गुणधर्मे, वैशिष्ट्ये ही सगळी वेगवेगळी आहेत. मग बोलले ह्या सगळ्यांना आपण काही जाणून घेऊ शकत नाही. मग हे त्यांना जाणून घेण्यासाठी म्हणून समर्थांनी दिलं का? नाही. आपुल्या पुरते जाणून राहे किंचित मात्र. आपलं स्वरूप, आपली जागा कळण्यासाठी म्हणून हे सगळं दाखवलं. पण आपलं आता मुख्य काम काय आहे? ठीक आहे, आपली जागा कळली, आपल्यासारखे असंख्य जीव आहेत हे कळलं, आपलं अस्तित्व अत्यंत क्षुद्र आहे हे कळलं. आता क्षुद्राकडून आपणाला श्रेष्ठत्वाकडे जायचं आहे. हे असंच रोजच्यासारख्या टिवल्या बावल्या करत राहिलो, काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, दंभ, अहंकार, संशय, चिंता खेळत बसलो, तर काय होणार आहे? बोलले आपण हे असंच शूद्र राहणार आहोत. की ये जा जन्म मरण, कधी सूक्ष्मजीव, कधी किडा, कधी मुंगी, कधी जंगली प्राणी, कधी वनस्पती, कधी समुद्रात, कधी गटारीत. असे वेगवेगळे सगळे जन्म आपले सुरूच राहतील. पुनरप्पी जननम पुनरप्पी मरणम, जननी जठरी शयनम. आता ह्या उदरातल्या ज्या सगळ्या अस्तित्वाला किंवा उदरातला जो आपला निवास आहे, आईच्या उदरातला जो आपला मुक्काम आहे, 9 महिने 9 दिवसाचा, समर्थांनी त्यालासुद्धा गटारीची उपमा दिलेली आहे. म्हणजे ती जागा, आईचं उदरस्थान, आईचं स्थान तर अत्यंत पवित्र आहे. पण मनुष्य त्या ठिकाणी असल्याच्या नंतर त्याच्या अवतीभोवती जे असतं ना, ते गटारीसारखंच आहे. आता गटारीमध्ये सगळं मलमूत्र असतं, तिथे पण तेच असतं. अवतीभोवती सगळ्या घाणीच्या अवतीभोवती आपण सगळं असतो. कुश्चिळ ठाई जन्मले, कुश्चिळ रसे वाढले, असे समर्थ म्हणतात. ते येईल पुढे. ही आपली वस्तुस्थिती आहे. आणि अशा ठिकाणी किती वेळा जन्मायचं, अशा ठिकाणी किती वेळा मुक्कामाला जायचं. आता थोडंसं घरामध्ये घाण असली, डाग असला, आपल्याला चालत नाही, कपड्याला डाग चालत नाही. आणि किती वेळा त्या सगळ्या गटारीमध्ये, त्या सगळ्या घाणीमध्ये पडण्यासाठी म्हणून जायचं. किती वेळा, मग ते किती वेळा हे सगळ्या सगळ्या हरकती, शुद्र सगळ्या गोष्टी करायच्या, मुक्त होता आलं. आता होता येत नाही, हा भाग वेगळा. मग त्यासाठी मागत राहिलं पाहिजे, इच्छा व्यक्त करत राहिली पाहिजे. आपल्या हातात काहीच नाही. आपण स्वतः जर सुटायला गेलो ना, तर सुटणार नाही. उलट गाठी आणखी बांधल्या जातात, आणखी खवळून आपण सगळे अवगुण करायला लागतो. आपण स्वतः सुटण्याच्या भानगडीत पडूच नाही. शरण 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 जाण्याच्या भानगडीत आपण पडावं. जो शरण गेला, बोलले त्याला भगवंताने मग कड्यावर घेतलं आणि तिथून या सगळ्या भवनदीच्या प्रवाहातून पार करून टाकलं.
शरण, तशी कामना, तशी इच्छा, तसं प्रयत्न, हे सतत सतत अत्यंत साक्षेपी जोडणारं, हे अत्यंत साक्षेप या ठिकाणी असणे अपेक्षित आहे. ऐसी अवघे विवरण पाहे, ऐसा प्राणी कोण आहे, आपल्या पुरते जाणत आहे, जाणून राहे किंचित मात्र. नवखंड हे वसुंधरा, सप्तसागरांचा फेरा, ब्रह्मांडा बाहेरील निरा कोण पाहे. आता समर्थ म्हटले, बाबा हे तर आपल्याच सगळ्या ब्रह्मांडातलं तुम्हाला मी सांगितलं, ब्रह्मांडाच्या बाहेर पण आणखी वेगळं असू शकतं. मग ते कोण बघणार आहे? ते आपण बघू शकत नाही, ते आपल्या आवाक्यातलं नाही. आपली पृथ्वीत जर बघितली ना, तर नवखंड हे वसुंधरा, म्हणजे या पृथ्वीवर 9 प्रकारचे खंड आहेत, किंवा म्हणजे 9 प्रकारचे सगळे लोक आहेत. इंद्रलोक, नागलोक, भरतखंड जिथे आपला भारत देश येतो, वरुण, सौम्य, गभस्ती, सूर्यलोक असेल, कुशेरू, सगळा पर्वतरांगा वगैरे, हे सगळे असे 9 प्रकारचे सगळे खंड आहेत. सप्तसागर आहेत, दुधाचा, दह्याचा, खारा म्हणजे मिठाचा, इक्षुरस उसाच्या रसाचा, तुपाचा, गोड्या पाण्याचा, मदिरेचा, राक्षसांच्या पाताळ लोकामध्ये हे सगळे असतात. खारा समुद्र आपण बघतो, गोड्या पाण्याचा पण काही ठिकाणी असतो. अशा प्रकारचे हे सप्तसागर, अशी ही सगळी बहुरंगी बहुढंगी सगळी आपली ही सगळी पृथ्वी आहे. त्या नीरामध्ये जीव असते. या प्रत्येक नीरामध्ये, त्या पाण्यामध्ये सगळे काय आहेत? जीव आहेत. आणि पाहो जाता असंख्याती, त्या विशाळ जीवांची स्थिती कोण जाणे. बरं, हे पाण्यामध्ये आहेत, असंख्य आहेत, विशाळ आहेत, एवढे विशाळ आहेत की भले मोठे जहाज उलट करून टाकतील. अख्ख्या शहरामध्ये एक एक जीव बसेल, एक मासा बसेल, एवढाले हे सगळे जीव आहेत. याची सुद्धा कल्पना समर्थांना किंवा आपल्या शास्त्रांना होती. हे आज विज्ञानातून हे सगळं कळलं. म्हणजे विज्ञानातून हे सगळे ते जीवजंतू सगळे संशोधनं झाली, मायक्रोस्कोप वगैरे आले, त्यातून हे सगळे सूक्ष्मजीव वगैरे कळाले. पण पूर्वी नव्हतं, किंवा फार पूर्वी आपल्या भारतामध्ये ती अस्तित्वात असलं पाहिजे. आपले पूर्वज, आपले सगळे वेदशास्त्र जे पारंगत होते वैदिक कालामध्ये, या सगळ्या गोष्टी माहीत असल्या पाहिजे. म्हणून तर हे सगळं त्याच्यामध्ये लिखाण आलं, रेणुहून सूक्ष्म किडे. तर त्यांच्या मग ते असल्याशिवाय हे असं लिहू शकत नाही. भूगोळ वगैरे हे शब्द कसं काय आले, हे सगळं तिथे माहिती होतं. पृथ्वी गर्भी नाना नीरे, त्या नीरामध्ये शरीरे, नाना जिनस लहान थोरे कोण जाणे. लहान थोर मोठे मोठे सगळे प्राणी सगळे त्या ठिकाणी आहेत. एक प्राणी अंतरिक्ष असती, तेही नाही देखील क्षिती, वरीच्या वरी उडवून जाती पक्ष फुटल्यानंतरे. काही प्राणी हे अंतरिक्षामध्ये असतात, काही तेही नाही देखील क्षिती, ते हवेतल्या हवेत निर्माण होतात आणि हवेतल्या हवेत मरण पावतात. अशी भगवंताची व्हायरल आपण जे म्हणतो ना, ते व्हायरल म्हणजे हवेतले सगळे हवेतूनच येतात, हवेतच निर्माण होतात, मरून जातात. रोगट वातावरण जेव्हा निर्माण होतं, सूर्यप्रकाश पडत नाही, तेव्हा असंख्य सगळे जीवजंतू तयार होतात. एरवी ते सूर्यप्रकाशामध्ये मरून जातात. वरीच्या वरी उडून जाती पक्ष फुटल्यानंतर, पंख फुटतात आणि वरच्यावर उडून जातात.
नाना खेचरे 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 हवेतले, भूचरे जमिनीवरचे, वनचरे जंगलातील आणि जळचरे पाण्यातील, 84 लक्ष योनी प्रकारे कोण जाणे. खेचर म्हणजे हवेत संचार करणारे पक्षी वगैरे, आणि खाली सगळे प्राणी, जंगलातील प्राणी. काही उभयचर पण असतात, अस्वलासारखे, पाण्यात पण चालतात, जमिनीवर पण चालतात. 84 लक्ष आहेत, आकडा आहे, म्हणजे असतीलच, तेवढेच आहेत. कोण जाणे, हे आम्ही मात्र जाणू शकत नाही. उष्ण तेज वेगळे करुनी, जेथे तेथे जीव योनी, कल्पनेपासून होती प्राणी कोण जाणे. बोलले उष्ण तेज बोलले वेगळे करुनी, प्रत्येक सगळ्या वातावरणीय परिस्थितीमध्ये वेगवेगळे सगळे काय आहेत, जीवयोनी आहेत. जिथे जसं हवामान आहे तसे तसे अनुकूलन निर्माण केलेले सगळे जीव आहेत. कल्पनेपासून होती प्राणी कोण जाणे. ते सगळे ब्रह्माच्या सगळ्या कल्पनापासून हे सगळे प्राणी तयार झालेले आहेत. एक नाना सामर्थ्य केले, एक इच्छेपासून झाले, एक शब्दासरिसे पावले श्राप देह. तर ब्रह्मा पण पूर्वीचे सगळे ऋषी मुनी यांच्याकडे तेवढं सामर्थ्य होतं. मंत्रोच्चारातून एखादा जीव, एखादा म्हणजे त्या ठिकाणी व्यक्तिमत्व तयार करायचं आणि आपलं ते कार्यभाग त्या ठिकाणी पूर्ण करायचं, असं सामर्थ्य पूर्वीच्या त्या सगळ्या ऋषीमुनींमध्ये होतं. ते असं काहीतरी आपले केस उपटायचे, आपल्या त्या सगळ्या एखाद्या पानापासून, काडीपासून, भस्मापासून, वेगवेगळ्या सगळ्या गोष्टींपासून ते काय करायचे, वेगवेगळे सगळे जीव तयार करायचे. आणि त्या सगळ्या, जसे ती कालिंका माता होती, आपले केस तोडून फेकायची, त्याच्यापासून असे वेगवेगळे सगळे क्रिएचर सगळे तयार व्हायचे. शिवाच्या सगळ्या जटेपासून वेगवेगळे सगळे काळभैरवासारखे असे वेगवेगळे व्यक्तिमत्व तयार व्हायचे. हे सगळे सामर्थ्यानं केले, कोणी शब्दानं केले. एक देह बाजीगरीचे, एक ओडंबरीचे, एक देह देवतांचे नाना प्रकारे. ते कुंतीने मंत्रोच्चारातून सगळे ते पांडव तयार केले. एक क्रोधापासून झाले, एक तपापासून जन्मले, एक उश्रापे पावले पूर्वदेह. अशी या सृष्टीची लीळा, या सृष्टीची करणी किंवा या सृष्टीचा पसारा हा असा आहे. ऐसे भगवंताचे करणे, किती म्हणून सांगणे, विचित्र मायेच्या गुणे होत जाते. असे हे भगवंताचं करणं आहे, किती म्हणून सांगायचं. बोलले हे आमच्या बुद्धीच्या सगळं पलीकडचं आहे. आणि हे हँडल कोण करतं, हे डिपार्टमेंट कोणाचं आहे, तर मायेचं आहे. विचित्र मायेच्या गुणे होत जाते, येतं आणि जातं, होत जाते. नाना अवघड करणी केली, कोणी देखील न ऐकली, विचित्र कळा समजली पाहिजे सर्वे. हे अशी अवघड करणी केली, अवघड लीला केली. असं अनप्रेडिक्टेबल सगळं हे विश्व आहे, कधी काय होईल काही सांगता येत नाही. होतंच, भूकंप होता, प्रलय होता, काय काय होतं त्याचा तोची जाणे. अशा या अनप्रेडिक्टेबल सगळ्या विश्वात आम्ही जन्माला आलेलो आहोत. सगळं काही अनिश्चित आहे.
निश्चित आहे तो फक्त एक भगवंत. कधी ना कधी त्याला भेटावंच लागेल, त्याचं करावंच लागेल, त्याच्याकडेशी जावंच लागेल. तोपर्यंत हे सगळं शूद्र जीवांसारखं जगणं सुरूच राहील, टू बी कंटिन्यूड. एक झालं की दुसरा, दुसरा झाला की तिसरा, असे असंख्य जन्म येती जाती होती, मरती जगती खाती पेती पुन्हा जाती. थोडे बहुत समजले, पोटापुरती विद्या शिकले, प्राणी उगेच गर्व करून गेले, मी ज्ञाता म्हणून. अशा या संसारात जन्माला आलो आणि काय झालं, थोडंफार ज्ञान मिळालं, थोडंफार शाळा, 2 पुस्तकं शिकलो आणि बोलले त्याचा अभिमान येऊन गेला. मी असा मोठा, मी असं, मी तसं, मी असं करतो, मी तसं करतो, माझं असं, माझं तसं. आणि पोटापुरती विद्या शिकले, प्राणी उगेच गर्वे केले. पोटापुरती शिकले, पण आत्मज्ञानाची विद्या काही कोणी शिकलं नाही. आत्मकल्याण कोणी करायला मागितलं नाही. या सगळ्या फापट पसाऱ्यातून सुटायला काही कोणी मागितलं नाही. थोडंसं काही आलं रे आलं, थोडंसं काही मिळालं रे मिळालं, लगेच गर्व मनुष्याकडे आला आणि जे नको होतं तेच झालं. भगवंताला गर्व अजिबात चालत नाही, बाकी सगळ्या गोष्टी चालतात. गर्वापासून सुटला तोच प्राणी, ज्याचा गर्व गेला, ज्याचा अहंकार गेला, तोच काय होतो, तोच बोलले या सगळ्या आत्मज्ञानाचा अधिकारी होतो, परमार्थ तत्वाचा अधिकारी होतो. लोक परमार्थात येतात आणि आम्ही परमार्थ करतो याचा अहंकार धरून संसारात जातात. बोलले एक वेळ बोलले न आलेला परवडला, पण परमार्थात येऊन अहंकार केलेला परवडत नाही. कारण एवढं सगळं जाणून बुजून सगळं असताना परमार्थाचा अहंकार करणे, संसार प्रपंच भगवंताचा आहे हे जाणण्याकरता परमार्थात आलो, तर संसार प्रपंच तर काही सुटलाच नाही, परमार्थ देखील, ते परमार्थाचा देखील मीपणा धरला, अहंकार केला, तर मात्र त्या ठिकाणी काही उपयोग नाही. म्हणून बोलले असं सर्वप्रथम देहाचा अहंकार जावा असं मागणं आपलं सगळं रघुनायका मागणे हेच आता भगवंताला मागणं आपण मागत राहिलो पाहिजे. ज्ञानी एक अंतरात्मा, सर्वांमध्ये सर्वात्मा, त्याचा कळावया महिमा बुद्धी घ्यायची. मग आता हे अहंकार का आला, कारण बुद्धी लावली, डोकं लावलं, काहीतरी कलाकुसरीचं केलं आणि मग बोलले मी श्रेष्ठ अशी भावना उभी राहिली. पण समर्थ काय म्हणाले, त्या ठिकाणी बुद्धीचं कामच नाही आहे. बुद्धी गहाण ठेवावी लागते त्याच्या चरणापाशी, त्याचा कळावया महिमा बुद्धी घ्यायची. त्यासाठी भक्ती लागतो, भाव लागतो, प्रेम लागतं, आर्तता लागते. बुद्धी लागत नाही. बुद्धी गुंडाळून पेपरमध्ये पॅक करून भगवंताला गिफ्ट करून टाकायची, तुला अर्पण असो. आणि आता इथून पुढे बाबा जे काय जसं असं तसं होणार न होणार, कळणार न कळणार, गती सद्गती अधोगती काय जे असेल बाबा, माझ्या आयुष्यातले सगळा प्रसंग न प्रसंग, वेळ न वेळ, कण न कण, ध्यान न ध्यान, सगळं भगवंता तुझंच ठाई असू दे असं सांडून मोकळं व्हायचं, असं मांडून मोकळं व्हायचं. सप्तकंचुक ब्रह्मांड, त्यात सप्तकंचुक पिंड, त्या पिंडामध्ये उदंड प्राणी असती. आवरण, कंचुक म्हणजे काय, आवरण आहेत. बोलले ब्रह्मांडाला पण आवरणं आहेत आणि आपल्या पिंडाला पण आवरणं आहेत. आपल्याला फक्त त्वचेचं आवरण सगळं दिसतं, पण भगवंत सांगतात की हे सप्तकंचुक आहे, याला 7 आवरणं आहेत. आता ते कळतात का आपल्याला, ते दिसतात का,
त्या पिंडामध्ये उदंड प्राणी असते. आता त्याच्यात पण प्राणी आहेत. आणखी एक वैशिष्ट्य असं आहे की आपल्या देहात पण काय आहेत, प्राणी आहेत. आता हे आपल्याला कळतं का? आता आपल्या शरीरात किती जीव आहेत, किती जंतू आहेत हे आपल्याला कळतं का? नाही कळत. बोलले आपल्या देहातील न कळे मा ते अवघे कैचे कळे, लोक होती उतावळे अल्पज्ञाने. मला माझ्या देहातलं कळत नाही, बाहेरचं जगातल्या विश्वातलं काय कळणार आहे. पण तरी देखील मनुष्य थोडंसं ज्ञान मिळालं म्हणून काय होतो, उतावळा होतो. लोक होती उतावळे अल्पज्ञाने. म्हणजे थोडंसं ज्ञान मिळालं की मनुष्य थै करतो. बोलले पण त्याला विचारावं तुझ्या शरीरात किती जीव आहेत, एक कळणार नाही. समर्थ बोलले ही आत्मपरीक्षणासाठी समर्थांनी गुगली आपल्याला दिलेली आहे. अनुरेना ऐसे जिनस त्यांचे आम्ही विराट पुरुष, आमचे अदंडचे आयुष्य त्यांच्या हिशोबे. आता ते जीवांना काय वाटत असेल आपल्या उदरातल्या, ते अनुरेणू एवढे त्यांना कळत असेल की अरे हा एकदम फार मोठा विराट पुरुष आहे, हा म्हणजे कुणीतरी एक मोठा श्रेष्ठ देव आहे किंवा कुठेतरी फार मोठा राक्षस आहे. आमचे उदंडाचे आयुष्य त्यांच्या हिशोबे, आणि त्यांच्या हिशोबानं आमचं आयुष्य काय आहे, उदंड आहे, प्रचंड आहे. त्यांच्या रीती त्यांचे दंडक, वर्तायाचे अस्ति अनेक, जाणे सर्व ही कौतुक आई सगळीच. तर त्यांचं पण आयुष्य, त्यांचे पण रीती चालीरीती, त्यांचा पण अहंकार, त्यांचे पण विश्व, त्यांचे पण बायका पोरं, त्यांची पण भावंडकी, त्यांच्यात पण कोणी श्रीमंत असेल, कोणी गरीब असेल, त्यांच्यात पण ते भारी भरत असतील. त्यातल्या आत म्हणत असतील की मला उदरातला एखादा चांगला भाग मिळाला, एक म्हणजे मला हार्टचाच भाग मिळाला, मी राजा आहे किंवा मी श्रेष्ठ आहे, ती VIP कॉलनी आहे. एक पोटातला म्हणत असेल आम्हाला थोडं झोपडपट्टी टाईप सगळा भाग मिळाला. त्यांच्या रीती त्यांचे दंडक, वर्तायाचे अस्ति अनेक, जाणे सर्व ही कौतुक ऐसा कैचा. त्यांच्या रीती त्यांचं सगळं असेलच, पण ते आपल्याला कळेल का? नाही, ते आपण जाणू शकत नाही. आणि जो कोण जाणू शकतं का? नाही. ऐसा कैचा, असं कोणीच नाही. धन्य परमेश्वराची करणी, अनुमानेना अंतःकरणी, उगीच अहंता पापिनी वेढा लावे. आता ज्याला कोणाला थोडक्या गोष्टीचा अहंकार आलेला असेल त्याने हे सगळं बघावं, स्वतःच्या पोटातला अभ्यास करावा, या सगळ्या जगातला अभ्यास करावा, विश्वाचं स्वरूप बघावं. अनुमानेना अंतःकरणी, त्याच्या अंतःकरणातून त्याला काही हे सगळं अनुमानसुद्धा करता येणार नाही, एवढं सगळं विश्व आहे. काय म्हणून आपण अहंता सगळी मिरवत बसायची, कशावर आपण भारी भरायचं, कशाचं आपण लोभधक, कशासाठी आपण आपलं सगळं व्यर्थ जीवन सगळं घालवायचं, हे पाहिलं पाहिजे, विचार केला पाहिजे. उगीच अहंता पापिनी वेढा लावे. काय त्या अहंता पापिनीशी आपण बोलले खेळत बसायचं, तिने आपल्याला वेढून टाकलेला आहे. तिचा वेढा आता हळूहळू भगवत कृपेनं काढत एक वेढा, एक उपासना, एक श्रवणातून सगळा काढत राहायचा. अहंता सांडून विवरणे, कित्येक देवाचे करणे, पाहता मनुष्याचे जिने थोडे आहे. संपूर्ण अहंता त्याग करायचा, कित्येक देवाचे करणे. बोलले हे सगळं देवाचं करणं आहे, त्याचं आम्ही अंशात्मक देखील जाणू शकत नाही. 360 डिग्रीमधून एक अंशसुद्धा आम्ही जाणू शकत नाही. या सगळ्या असं मानलं जातं की या सगळ्या पृथ्वीचं गोल जर घेतला
आणि त्याच्यावर असं ते गोलाचे जर सगळे 12 भाग केले तर त्या 12 राशी होतात. मग त्या कर्क, मकर, धनु, वृश्चिक असं त्या सगळ्या राशी आहेत. म्हणजे एक राशी 30 डिग्रीची, 12 त्रिक 36, 360 सगळं डिग्रीचं सगळं. तर पृथ्वी गोल, त्यातली 1 डिग्रीसुद्धा आपल्याला पूर्ण जाणवू शकत नाही. म्हणून अहंता काय घेऊन बसायची बाबा. अत्यंत नम्रतेनं राहावं, सगळ्यांशी अत्यंत आदरपूर्वक, प्रेमपूर्वक बोलावं. कितीही आपण श्रेष्ठ असलो, कितीही आपण बोलले महारथी असलो, तरी बोलले अत्यंत लहान होऊन राहावं, अत्यंत प्रेमानं सगळं राहावं. सर्वांना कोणी आपलं अपराध केला असेल, कोणी त्रास दिलेला असेल, त्यांना क्षमा करावी. आपण केलेल्या चुकीची, अपराधाची क्षमा मागावी. त्यांच्याकडे मागणं शक्य नसेल, भगवंताकडे मागावे. लहानपण देगा देवा, मुंगी साखरेचा रवा. अत्यंत लहान होऊन अत्यंत शुद्ध भावनेतून सगळं काही भगवंताचं आहे, सर्वांठायी त्याचं अस्तित्व आहे आणि त्याचं कार्य करण्यासाठी म्हणून मी आलेलो आहे. माझं वैयक्तिक या ठिकाणी काहीच नाही. अशा शुद्ध भावनेतून आपलं सगळं आयुष्य जगावं. अहंता सांडू न विवरणे, कित्येक देवाचे करणे, पाहता मनुष्याचे जिणे थोडे आहे. थोडे जिने अर्धपुडी काया. आपलं आयुष्यच किती आहे हो. आपलं आयुष्यच किती आहे, थोडंसं आहे. कधी काचेच्या भांड्यासारखं आहे, फुग्यासारखं आहे, हातात घेतलेल्या त्या वाळूसारखं आहे. कधी घसरून जाईल याचा नेम नाही. थोडे जिने अर्धपुडी काया. अर्धपुडी काया म्हणजे काय, अशी दुखरी काया, काही ना काही तिच्यात कमतरता आहेच. गर्व करती रडाया. का तिच्यावर गर्व करायचा. गर्व करून आणखी रडायची आपण मागून घेतो कोणता. कारण याच्यावर गर्व केला ना, मग ते भोगायला लागतं. ते काय कर्म तयार होतं, ते भोगायला लागतं. भगवंताची सगळी वस्तू असताना, भगवंताचं सगळं असताना माझं म्हणून आपण भारी भरलो, ते पाप झालं. ते भोगायला लागेल, भोगता रडायला लागेल. म्हणून भगवंत म्हणतात की गर्व करीती रडाया. शरीर अवघे पडाया वेळ नाही. मग ते रडावं तर लागेल. आणखी कालांतरानं काय होईल, शरीर काय होईल, पडून जाईल. आपल्याला आयुष्यातून जायला बोलले कधी कोणाची वेळ काय येईल काही सांगता येत नाही. असं हे सगळं अनिश्चित सगळं आहे. कुशीळ ठाई जन्मले आणि कुशीळ रसेची वाढले, यास म्हणती थोरले कोण्या हिशोबी. असं आणखी हे परत आलं सगळं. त्या सगळ्या कुशीळ म्हणजे अपवित्र सगळ्या ठिकाणी आपण वाढलो, त्याच्यातूनच बनलो, जन्माला आलो. आणि यास बोलले थोरले, याला श्रेष्ठ म्हणायचं हे कसं काय, हे काही हिशोबात बसत नाही. कुशीळ आणि क्षणभंगुर, अखंड व्यथा चिंतातुर, लोक उगेच म्हणती थोर वेडपणे. असं एक कुशीळ आहे, क्षणभंगूर आहे. व्यथा तर सुरूच असतात, काही ना काही दुखत राहतं. एक बंद करावं, दुसरं बंद करावं, तिसरं डोकं झालं की पोट झालं की मग काहीतरी खांदा मान दुखते, कधीतरी एखादा हातच लचकतो, पायच लचकतो, केस दुखतात, दात दुखतात, काही ना काही सुरूच असतं. असं हे सगळं शरीर आहे. चिंता बाहेरच्या आणखी वेगळ्या असतात. मुलीची चिंता, मुलाची चिंता, पैशाची चिंता, घराची चिंता, मुलांच्या अभ्यासाची चिंता, काही कमी नाही, असंख्य आहेत. अखंड व्यथा चिंता दूर. आणि लोक उगेच म्हणती थोर वेडपणे.
असं सगळं व्यथापूर्ण आणि असं हे सगळं चिंतातूर आपण आहोत, सगळेच आहेत, कोणी सुटलेलं नाही. आणि काय याच्यात श्रेष्ठत्व आहे आणि काय याच्यात भारी भरणं आहे, काय आपण कोण्या हिशोबे आपण भारी भरायचं. पहावे आपण असे आपण. आता फार सुंदर समर्थ आता पुढे लिहितात, काया माया दो दिसांची. बाबा आता सावध हो. आता समर्थ समारोपाकडे, निष्कर्षाकडे, साराकडे आपणाला घेऊन जात आहेत की बाबा रे, काया माया दो दिसांची, 2 दिसांची ही सगळी काया माया आहे. आधी अंती अवघी चिची. म्हातारपणी सगळी दुर्गंधी, हाल अपिष्टा. बाळपणी सगळी चिची, सगळी दुर्गंधीयुक्त सगळं बाहेर येतो ना मनुष्य, आईच्या उदरातून जन्माला येतो ना, त्यावेळेस ते डॉक्टर त्याला साफ करतात दवाखान्यामध्ये, तेव्हा बघावं त्याची अवस्था. ते समर्थांनी इथे लिहिलेलं आहे. आधी अंती अवघी चिची. सगळी तिथेच विष्ठा करतो, तिथेच लघवी करतो, तिच्यातच बोलले जन्म घेतो. हे सगळं झाकातापा करून आणि मग नंतर थोडा मोठा झाला की असं छान छान कपडे घालतो, पावडर लावतो, लिपस्टिक लावतो आणि थोरी वदावी ती. आणि मी किती सुंदर, मी किती श्रेष्ठ अशी थोरी उदावतो. काय याच्यामध्ये थोर आहे? झाकलं तरी उपंडर पडे. बाबा किती बी तू झाकलं ना, ते उघडंच पडतं. एक ना एक दिवस ते सगळं उघडं पडतं. केलेलं सगळं उघडं पडतं, घाणीचं सगळं उघडं पडतं, म्हातारा झाल्यावर सगळं उघडं पडतं, आजारपण झाल्यावर सगळं उघडं पडतं. दुर्गंधी सुटे जिकडे तिकडे, जो कोणी विवेके पवाडे तोची धन्य. म्हणून हे सगळं आता हे टॅगलाईन फार सुंदर, अत्यंत सार या समासाचा. उगेच कासयात तंडावे. कशातच आता तंडू नये, म्हणजे कशातच अडकू नये. मोडा अहंतेचे पुंडावे. सगळ्या अहंतेचा पुडा सगळा सोडा आता आणि फक्त एकच एक काम करा, सगळं चित्तवृत्ती मनबुद्धी सगळं भगवंती लावावे. सगळं अहंकार सोडावा, लोभ सोडावा, मत मत्सर द्वेष सगळा सोडावा. आणि काय करावं? विवेके देवास धुंडावे. हे उत्तम उत्तम. देवाला धुंडावं. मोडा अहंतेचे पुंडावे आणि विवेके देवास धुंडावे. हे उत्तमोत्तम. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे सूक्ष्म जीव निरूपणाम समास 8. जय जय रघुवीर समर्थ.